हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज म्हटलं की आपल्या व्हिडिओला आपण काही म्युझिक न देता जर नॅचरल आवाज दिला तर बघूया म्हटलं काय होतं आहे. तर तुम्हाला जर माझ्या बॅकग्राऊंडला थोडाफार आवाज येत असेल चिमण्यांचा वगैरे, तर माझ्या गार्डनमध्ये एक मी घरटं लावलं आहे. त्याच्यामध्ये 2 चिमण्या येऊन बसतात आणि त्यांनी तिथं पिल्लं पण घातलेली आहेत, तर त्यांचा आवाज इथे येतो आहे. तर मला एक प्लांटर रेडी करायचं होतं. तर त्याच्यासाठी माझ्याकडे असणारे 1-2-3 आईस्क्रीमचे डबे होते, तर ते मी वापरात आणले आणि यूज अँड थ्रोचे 2 कप्स. असं करून मी पहिले अरेंजमेंट बघितली त्याची, मी त्या प्लांटरपासून काय बनवणार आहे ते, आणि त्यापासून मी ते बनवायला सुरुवात केली. तर आधी मी ॲक्च्युली ह्याला ॲक्रिलिक कलर देणार होते, पण ॲक्रिलिक कलर हा न देता पुरणार पण नव्हता, तो कलर पुरेसा नव्हता तेवढा, म्हणून म्हटलं ऑइल पेंटच देऊया. मग पुन्हा मी त्याला ऑइल पेंट कलर दिला आणि त्याच्यानंतर मग ह्या 3 डब्यांना कलर दिल्यानंतर हे रात्रभर सुकायला तर लागतेच, आणि सुकल्याशिवाय त्याला पुन्हा आपण पेंट वगैरे नाही करू शकत, नाही तर ते हाताला चिकटतं वगैरे ऑइल पेंट कलर. त्यामुळे मी हा कलर रात्रभर सुकायला ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मग ह्याची जी काही प्रोसेस आहे ती उरलेली केली. आणि या डिस्पोजेबल कप्सना ऑइल पेंट देण्याचं कारण म्हणजे आता झाडांना पाणी द्यायचं म्हटल्यानंतर थोडंफार पाणी इकडे तिकडे तर उडणारच ना. मग जर ऑइल पेंट कलर दिला तर ते लवकर खराब होणार नाही, म्हणून मी त्याला ऑइल पेंटचा एक हात दिला. आणि इथे तनिष्काची मैत्रीण दोघी मध्ये लुडबुड करत होत्या, कारण त्या खेळत होत्या. तर अशा प्रकारे मी आजच्या दिवसाचं हे काम पूर्ण केलं आणि ते सगळं सुखायला ठेवून दिलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुकल्यानंतर हे डबे असे झाले होते, म्हणजे हात जरी लावला तरी चिकटत वगैरे नव्हते, एकदम फाईन फिनिशिंग आलं होतं त्याला. तर त्याच्यानंतर मी बघितलं, मग ते अरेंजमेंट करून त्याची ते केल्यानंतर कसं होईल काय होईल, पहिला त्याचा अंदाज लावून घेतला आणि मग मी त्याच्यावर पुन्हा पेंट करायला सुरुवात केली. आधी सगळं ड्रॉ करून घेतल्या लाईन्स, त्याचे डोळे, चेहरा वगैरे सगळं ते केल्यानंतर मग मी पुन्हा त्याचं उरलेलं जे काही कलरिंगचं काम आहे ॲक्रिलिकचं ते करून घेतलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघताच आहात की मी कशाप्रकारे त्याला एका माणसाचं एक आकार देण्याचा प्रयत्न करते आहे. तर त्याप्रमाणे मी केलेलं आहे ते. तुम्हाला जर मी केलेलं हे पेंटिंग आवडत वगैरे असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा, म्हणजे मला पण कळेल की मी करते आहे हे काही एफर्ट्स म्हणजे कुठे वाया जात नाहीत. मला पण आवडेल तुमचे सबस्क्राईब आणि लाईक्स आलेले बघायला. तर अशा प्रकारे मी इथं कलर दिला. जर पहिल्यांदा कलर दिल्यानंतर त्याचा जे काही फिनिशिंग आहे ते प्रॉपर येत नव्हतं, मग त्याच्यानंतर पुन्हा त्याला डबल कोटिंग द्यावं लागत होतं, म्हणून डबल कोटिंग वगैरे केलं होतं कलरचं. आणि अशा प्रकारे त्यांनी असं शर्ट घातलं, अशी कॉलर मी तिथे इमॅजिन केली, ते क्रिएट केलं मी तिथे. आणि इथे असं हे केलं, आणि हे जे 2 कप आहेत ते मी त्याचे हात म्हणून मी तिथे यूज केलेले आहेत. आणि असंच पॅन्टचा शेपचा आकार खाली दिला होता आणि शूज म्हणून 2 सर्कल खाली काढले होते. तर अशा प्रकारे हा प्लांटर मी तयार केला आहे. तुम्हाला जर मी केलेला हा प्लांटर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून मी काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची असेल तर तुम्ही मला ते पण सजेस्ट करा की मी तुम्हाला ती करून पण दाखवू शकते. मला आहे आवड हे सगळं क्रिएशन करायची, पहिल्यापासूनच मला आवडतं आर्ट अँड क्राफ्ट करायला. स्कूलमध्ये असतानासुद्धा माझं पेंटिंग खूप छान होतं, आणि माझ्या 2 एक्झाम पण झालेल्या आहेत, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या. तुम्ही म्हणत असाल ड्रॉइंग काय कोणीही काढू शकतं, ते तर काढू शकतातच, पण मला आवडतं ड्रॉइंग करायला. तर अशा प्रकारे आपला प्लांटर रेडी झाला आहे. तर तो झाड लावल्यानंतर कसा दिसतो आहे तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी आत्ता माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते झाड त्यात ठेवते आहे, नंतर एखादं छान रोपटं त्याच्या मापाचं मी त्याच्यामध्ये लावणारच आहे. आणि माझी जेव्हा पूर्ण गार्डन माझं व्यवस्थित रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण ते गार्डन पूर्ण दाखवेन. हे आता मला फक्त क्रिएशन करायचं. क्रिएशन माझं कंप्लीट झालं ना की मी तुम्हाला माझ्या गार्डनचं व्ह्यू नक्की दाखवेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय बाय.